लाडकी बहीण योजनेची अत्यंत महत्त्वाची अपडेट तुम्हाला देत आहे। ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली तरीही त्यांना हप्ता भेटत नाहीये, तर अशांसाठी हा व्हिडिओ आहे। जवळच्या अंगणवाडी ताईशी तुम्ही संपर्क करायचा आहे आणि तुम्ही एक विनंती अर्ज भरून द्यायचा आहे। हा विनंती अर्ज काय आहे आणि ते भरल्यानंतर मग तुम्हाला पेमेंट चालू होणार आहे का, तर ते आपण जाणून घेणार आहोत। हा जो अर्ज आहे तर तो अंगणवाडी सेविकांकडे उपलब्ध असणार आहे। त्यात मागितल्याप्रमाणे माहिती भरून द्यायची आहे। जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना हा तुमचा अर्ज जाणार आहे। याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत हे यात भरायचं आहे। अर्जदार म्हणजे ज्या बहिणीला पैसे भेटत नाही तर त्यांचं पूर्ण नाव, त्यांचा आधार क्रमांक, पत्ता, अर्ज क्रमांक अंगणवाडी सेविका भरणार आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊ नका, आणि संपूर्ण पत्ता जो तुमच्या आधार कार्डवर आहे जिथं तुम्ही राहताय। तुम्हाला तरीही अर्ज सोपं जाण्यासाठी म्हणून त्यातल्याही गोष्टी अजून वाचून दाखवतोय। मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा लाभार्थी असून कधीपासून हप्ता तुमचा बंद झालाय ते इथं लिहायचं आहे। यानंतर मग तुम्ही या अर्जाद्वारे सांगायचं आहे शासनाला की तुम्ही केवायसी पूर्ण केली होती, परंतु माझ्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीमध्ये नाही, माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, याचबरोबर माझ्या कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नाही, म्हणजे 2.5 लाखाच्या आतमध्येच आहे। तरी माझ्या आधार कार्डची चौकशी करावी आणि त्यानंतर माझा बंद झालेला हप्ता परत चालू करण्यात यावा, असा हा विनंती अर्ज आहे। मग तुम्ही कोणत्या ठिकाणी हा फॉर्म भरलाय त्याचं ठिकाणाचं नाव लिहायचंय, तारीख लिहायची आणि मोबाईल नंबर आणि अर्जदाराची सही, बस एवढंच करायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला लाभार्थी आधार कार्डचा झेरॉक्स जोडायचा आहे। वडिलांचं किंवा पतीचंही आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आहे। लाभार्थीची म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झालाय तर त्याच्याकडे शाळेचा दाखला असेल तर तो जोडायचा आहे, आणि रेशन कार्ड सुद्धा जोडायचं आहे। म्हणजे रेशन कार्डची झेरॉक्स, शाळेच्या दाखल्याची झेरॉक्स, वडील किंवा पतीचे आधार कार्डची झेरॉक्स आणि स्वतःच्या आधार कार्डची झेरॉक्स, या गोष्टी तुम्ही जोडून द्यायचा आहे। आणि हा फॉर्म जर तुम्हाला भरण्यासाठी काही अडचणी येत असतील, फॉर्म भेटत नसेल किंवा अंगणवाडी सेविकेशी संपर्क होत नसेल तर खाली दिलेल्या क्रमांकावरही संपर्क करू शकता।